वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचा नीटचा पेपर झाला असेल. प्रत्येकाला आपापल्या मार्कानुसार कॉलेज मिळालेच असेल. काहींना BMS कॉलेज मिळाले असेल. कोणाला नीटनंतर BMS करू वाटत नाही. परंतु मार्क्स कमी असल्यामुळे MBBS मिळाले नाही म्हणून तुम्ही BMSला आला, ॲडमिशन घेतले, बरोबर ना? असंच आम्हालाही पहिल्या वर्षी असंच वाटत होतं की आम्हाला BMSलाच ॲडमिशन पाहिजे होतं, उगाच BMSला आलो आपण. नंतर तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल की BMS ही कशापेक्षाही कमी नाही. आता तुम्ही घेतलंच आहे ॲडमिशन, तर ते चांगल्या प्रकारे करणे खूप गरजेचे आहे. डिग्री कोणतीही असो, चांगल्या रीतीने अभ्यास केल्याने, नॉलेज घेतल्याने यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे ही खंत तुम्ही सोडून द्या की मला MBBSच पाहिजे होतं, मला BMS नको वगैरे. तर चला तर मग आपण BMS म्हणजे काय व त्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. BMSचा फुल फॉर्म आहे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. ड्युरेशन आहे 4.5 इयरचं ॲकॅडमिक इयर असतं आणि 1 इयरची इंटर्नशिप असते. म्हणजेच पूर्ण ड्युरेशन आहे 5.5 इयरचं. तर सब्जेक्ट ऑफ फर्स्ट इयर BMS काय? तर पहिला सब्जेक्ट आहे संस्कृत, दुसरा ॲनाटॉमी म्हणजेच रचनाशरीर, फिजिओलॉजी म्हणजेच क्रियाशरीर व चौथा संहिता अध्ययन. त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे ग्रंथ शिकायला मिळतात: अष्टांग हृदय, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता. 5वा विषय आहे पदार्थ विज्ञान. संस्कृत इत्यादी, रचना शरीर इत्यादी विषय तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, आपल्याला तर संस्कृतचं स पण येत नाही, मग आपलं कसं होणार? तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, भिण्याची काही गरज नाही. कॉलेजमध्ये बेसिकपासून संस्कृत शिकवलं जातं. तसेच सर्व विषय पहिल्यांदा अवघड वाटतील. मराठीतून वाचायची लिहायची प्रॅक्टिस नसेल व थेअरी लिहायची प्रॅक्टिस नसल्यामुळे खूप विद्यार्थी चिंतित असतात. कारण की आपल्याला नीटमध्ये आपण MCQ पॅटर्न बघून आलेलो आहोत. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जरी तुमच्या कॉलेजमध्ये लेक्चर होत नसतील किंवा तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्यासाठी आम्ही यूट्यूबवर फ्रीमध्ये लेक्चर सिरीज चालू करणार आहोत. तरी सर्वांनी नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा अशा मित्राला ज्याने BMSला ॲडमिशन घेतलं आहे. BMS रिलेटेड आपल्या मराठी भाषेत यूट्यूबवर खूप कमी कंटेंट आहे. त्यामुळे आमचा चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला आत्ताच सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद.